जालन्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचे आगमन। लोणीकर यांनी मनोभावे पूजा करून केली गणरायाची प्रतिष्ठापना। गणेश आगमनाचे लोणीकर कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण। आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान जालन्यातील अंबड रोडवरील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पांचं आगमन झालं। आमदार लोणीकर यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलंय। आमदार लोणीकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे। यावेळी गणेश आगमनाचे लोणीकर कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सर्वांना निरोगी सुखी राहू दे, तसेच बळीराजाला चांगले दिवस येऊन पीक पाणी चांगलं राहू दे अशी प्रार्थना लोणीकर यांनी लाडक्या बाप्पांकडे केली आहे। आज जालना येथे श्री भक्ती निवास या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केलेली आहे। सहकुटुंब सहपरिवार आम्ही आरती केलेली आहे, महापूजा केलेली आहे। जालना जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। गणपती बाप्पा हे संकटाला धावून येणारे देव आहेत। शेतकरी सुखी समृद्धी व्हावा, धन धान्य पिकावं, बळीराजाला सुखी करावं अशा प्रकारचं गणपती बाप्पाला आम्ही आज साकडं घातलेलं आहे। गणपती बाप्पा देशभरामध्ये आज स्थापना होते। लोकमान्य टिळकांनी ही प्रथा परंपरा चालू केली होती आणि देशभरामध्ये अशा प्रकारचा आनंद उत्सव साजरा केला जातो। भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा प्रकारचे देखावे, स्वच्छता अभियान असे उपक्रम आज गणपतीच्या स्थापनेपासून सुरू होतात आणि देशभरातले लोक या आनंद उत्सवामध्ये साजरे होतात। त्यामुळे ही प्रथा परंपरा लोकमान्य टिळकांनी चालू केली आणि आज देशामध्ये सगळीकडे आजपासून आनंद उत्सवाला सुरुवात होत आहे। आज श्री गणेश आलेले आहेत। आपल्याला सर्वांना, बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।